गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी डॉल्बी चालक मालक संघटना ऑपरेटर यांच्या बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी डॉल्बी चालक मालक संघटना व ऑपरेटर यांना संपूर्ण कायद्याची माहिती देण्यात आली। कायद्यामध्ये असणाऱ्या अटी शर्ती आणि ध्वनी मर्यादा यांची माहिती देण्यात आली। कायदा न जुमानणाऱ्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारण्याबाबत समज देण्यात आली। धार्मिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही गाणी वाजवू नये। समाजातील वृद्ध, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांना त्रास होईल अशा प्रकारचा साऊंड सिस्टीमचा वापर करू नये। अन्यथा गणेश मंडळ आणि संबंधित डॉल्बी चालक मालक यांच्या विरोधात कोर्टामध्ये खटले दाखल करण्यात येईल अशी समज देण्यात आली। यावेळी सर्व उपस्थितांनी सहमती देऊन गणेश उत्सव काळात सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही दिली। ही बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सांगली उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील डॉल्बी चालक मालक संघटना त्यांचे ऑपरेटर्स यांची बैठक माननीय DYSP मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यामध्ये सर्व डॉल्बी चालकांना कायद्याची पूर्ण माहिती देऊन कायद्यामध्ये असलेल्या अटी शर्ती त्याचप्रमाणे ध्वनी मर्यादेची माहिती देऊन त्याचे पालन करण्याबाबतची समज देण्यात आली। जर कायद्याचे उल्लंघन केल्यास व डॉल्बी मोठ्या प्रमाणात मोठ्या आवाजामध्ये वापरला, ध्वनी पातळीच्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वापरला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल याची समज देण्यात आली। त्याचप्रमाणे त्यांना हे सांगण्यात आले की कुठल्याही प्रकारची बिभत्स गाणी दुसऱ्या धर्माचे भावना दुखावतील अशा प्रकारचे गाणी अथवा नाट्य त्यामध्ये वाजवण्यात येऊ नये। समाजातील लोकांना विशेषतः वृद्ध, गरोदर स्त्रिया, मुले यांना त्रास होईल अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा साऊंड सिस्टीमचा वापर करू नये। अन्यथा मंडळ आणि संबंधित डॉल्बी चालक मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। त्यांची डॉल्बी सिस्टम जप्त करण्यात येईल व त्यांच्यावर कोर्टामध्ये खटले दाखल करण्यात येतील याच्यावर समज देण्यात आली। या सर्वांनी सहमती दिली असून गणेशोत्सवामध्ये सर्व नियमांचं पालन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेले आहे। धन्यवाद।